Welcome back, students. I am Anil Hingalje sir from Bahubali. Welcomes you all. Standard 11th, subject English. In this video, we are going to learn one of the interesting lesson. Unit 1.3, The Call of the Soil, a Scent of Rice. This lesson is written by Venkat Iyer. The call of the soil means मातीची साद आणि सेंट ऑफ राईस मीन्स भाताचा सुगंध. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये युनिट 1.3 द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत व्यंकट अय्यर. यांची माहिती आपण घेणार आहोतच. तत्पूर्वी पेज नंबर 25 पानावरती आईस ब्रेकर्स आहे, तो आईस ब्रेकर्स आपण पाहत आहोत. लेट स्टार्ट. चला सुरू करूया. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. 1 इज डन फॉर यू. इथं आपल्या पार्टनरबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर चर्चा करा आणि खालील वाक्य पूर्ण करा. बघा काय दिलं आहे. बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉट फ्रॉम द मार्केट आय वॉश अँड पील देम ऑफ. मार्केटमधून ॲपल्स आणल्यानंतर आणि ते खाण्यापूर्वी मी काय करतो, आय वॉश मी ते धुतो, अँड पील चिरतो किंवा साली काढतो, देम ऑफ कशासाठी असं करतो आपण तर बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉट फ्रॉम द मार्केट आय वॉश अँड पील देम ऑफ टू स्टे अवे फ्रॉम एनी सॉर्ट ऑफ कंटॅमिनेशन ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे कोणताही संसर्ग होऊ नये आपल्याला. त्यावर लावलेले वॅक्स असेल, पॉलिशसाठी लावलेले वॅक्स असेल किंवा औषध फवारणी केली असेल तर ते स्वच्छ व्हावं आणि त्याच्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून आपण ते धुतो आणि त्याच्यावरची साल काढून खातो. बी. इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये म्हणजे बाजारमध्ये म्हणजे जिथं शेतकरी आपला माल विक्रीला आणतात किंवा खरेदी करतात अशा मार्केटमधून आपल्याला काय पाहायला मिळेल, तिथं कोणकोणत्या वस्तू किंवा पदार्थ पाहायला मिळतील बघा. सीड्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स म्हणजे बिया, खतं, कीटकनाशकं, पल्सेस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, डेअरी आयटम्स, एग्ज एट्सेट्रा. म्हणजे बाजारामध्ये गेल्यानंतर जिथं शेतकऱ्यांचा बाजार भरतो त्या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू किंवा कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात असं विचारलं आहे. त्यानंतर सी. फूड अडल्ट्रेशन मीन्स. आता अडल्ट्रेशनचा अर्थ आहे भेसळ. म्हणजे अन्न भेसळ म्हणजे काय बघा, उत्तर दिलेलं आहे. फूड अडल्ट्रेशन मीन्स अन ॲडिशन ऑफ अनादर सबस्टन्सेस टू अ फूड विच मे result in the loss of actual quality of food and its natural composition. अन्न भेसळ म्हणजे दुसरा कोणताही घटक अन्नामध्ये मिक्स करणं किंवा मिसळणं की ज्याच्यामुळं त्या अन्नपदार्थाची मूळची जी क्वालिटी आहे, ॲक्च्युअल क्वालिटी आहे ती काय करते, बदलते आणि त्याचं नैसर्गिक गुणधर्म जे आहे तो देखील बदलतो, त्याचा लॉस होतो. चौथं आहे ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय. ऑर्गॅनिक फूड काय वापरून तयार केलं जातं, सेंद्रिय अन्नपदार्थ कसे तयार केले जातात, फूड कसं तयार केलं जातं तर कशापासून बघा काय दिलं इथं. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युझिंग फर्टिलायझर्स मेड विथ नॅचरल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे निसर्गापासून मिळालेल्या घटकांच्या पासूनच ऑर्गॅनिक फूड हे उगवलं जातं किंवा त्याचं पीक घेतलं जातं, सेंद्रिय पीक घेतलं जातं. रिन्युएबल रिसोर्सेस अँड कन्झर्वेशन ऑफ सॉईल अँड वॉटर. पाचवं आहे ई. ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स. म्हणजे सेंद्रिय खतं म्हणजे काय बघा, कशापासून बनवली जातात ही तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स अ टाईप ऑफ फर्टिलायझर डिराइव्ड फ्रॉम ॲनिमल मॅटर, ह्युमन अँड ॲनिमल एक्सेट्रा, मॅन्युअर अँड व्हेजिटेबल मॅटर दॅट इज कंपोस्ट अँड क्रॉप रेसिड्यूस. थोडक्यात काय तर इथं सेंद्रिय खत कसं बनवलं जातं. सेंद्रिय खत
मानव प्राणी यांचे मलमूत्र विष्ठा म्हणतो आपण. पालापाचोळा, झाडांचा पालापाचोळा व माती, पाणी यांच्यापासून हे फर्टिलायझर म्हणजेच ऑर्गॅनिक फर्टिलायझर बनवलं जातं आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. आता ते डायग्राम दिलेले आहे आणि डायग्राममध्ये काय सांगितलं बघा. राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर शॉप. आमच्या किराणा माल दुकानामध्ये किंवा आपल्या गावातील किराणा माल दुकानामध्ये कोणकोणत्या जातीची व्हरायटीज कोणकोणत्या आहेत, भाताच्या व्हरायटीज, तांदळाच्या व्हरायटीज कोणकोणत्या अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. इथं काही उत्तर दिले बघा. श्रुती कोलम, बासमती कोलम, वाडा कोलम इत्यादी. आणखीन तुम्ही इंद्रायणी असेल किंवा आणि आंबेमोहर असेल, अशा प्रकारच्या ह्या भाताच्या ज्या विविध प्रकारच्या जाती आहेत त्यांचं नावं लिहायची आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँडपेरेंट्स ऑर पेरेंट्स द नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स दे हॅड इटन इन देअर चाइल्डहुड अँड मेन्शन हाऊ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर डिफरंट फ्रॉम द वन्स टुडे. काय सांगितलं याच्यामध्ये, ग्रँडपेरेंट्स ऑर पेरेंट्स तुमचे आईवडील किंवा आजी आजोबा ह्यांच्याकडून माहिती करून घ्या की ते जेव्हा लहान होते तेव्हा कोणत्या प्रकारची पालेभाज्या व फळं खायची किंवा त्यांची नावं विचारून घ्या. आणि मेन्शन हाऊ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर डिफरंट फ्रॉम द वन्स टुडे. आणि आजच्या काळात जे पीक घेतलं जातं आहे, व्हेजिटेबल्स घेतले जातात, फ्रूट्स उपलब्ध आहेत, ते पूर्वीच्या आणि आत्ताच्यामध्ये काय बदल दिसून आला त्यांच्यामध्ये, त्याची माहिती खालील टेबलमध्ये लिहायला सांगितले आहेत. तो टेबल असा आहे. नेम ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट, नाव लिहा, शेप आकार लिहा, कलर रंग लिहा आणि टेस्ट पण लिहा. फॉर एक्झाम्पल मँगो, शेप ऑब्लॉंग, कलर येलो ग्रीन, टेस्ट पूर्वीची अर्लियर, नॅचरल रायपनड असायचं त्यामुळे टेस्ट असायची चांगली, नाव आर्टिफिशियली रायपनड. आता पिकवण्याची पद्धत ही कृत्रिम आहे, आर्टिफिशियल आहे, म्हणजेच औषधात बुडवून किंवा कार्बोनेटमध्ये ते ठेवलं जातं. ऑब्लॉंगचा अर्थ आकार जो आहे तो रुंदीपेक्षा लांबी थोडीशी मोठी असलेलं असं अर्थानं घेतलेलं आहे. सेकंड कॉलीफ्लॉवर म्हणजेच फ्लावर, राऊंड शेप आहे. कलर व्हाईट विथ ग्रीन लिव्ज, पांढरा पानांच्या मध्ये असलेला पांढरा भाग. मोस्टली अवेलेबल इन विंटर अँड वॉज व्हेरी टेस्टी. विशेष करून हा जास्त करून ही जो फ्लावर आहे तो विंटर सीझनला म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला उपलब्ध होतो आणि टेस्ट त्याची रुचकर चांगली होती. वी गेट इट थ्रू आउट द इयर. आता सध्या कसं आहे, आपल्याला वर्षभर ते उपलब्ध होतं आहे, पण त्याची टेस्ट जी आहे, टेस्ट इज डेफिनेटली वर्स दॅन दोज अवेलेबल टू विंटर. हिवाळ्यामध्ये ज्या पद्धतीने त्याची टेस्ट असते ती वर्षभर घेत असल्यामुळं, म्हणजेच कीटकनाशकं जास्त वापर केल्यामुळं त्याची चव देखील बदललेली आहे, बिघडलेली आहे. ॲपल राऊंड, रेड ग्रीन, अर्लियर पूर्वी, यूज टू ग्रो इन नॅचरल एन्व्हायरमेंट अँड वॉज सेफली गिवन टू सिक पीपल. पूर्वी ॲपल म्हटलं की आजारी लोकांना ते अत्यंत सुरक्षितपणे दिलं जायचं, सेफ असायचं. कारण असं म्हटलं जातं आहे, ॲपल इन अ डे कीप्स डॉक्टर अवे. सध्या नाव वन पेज मोर टू बाय द ऑर्गॅनिक व्हरायटीज विच आर सपोज टू बी पेस्टिसाइड्स फ्री अँड सो गुड फॉर हेल्थ. आज केलं केलं जाते, प्रत्येक जो फळभाजी असेल पालेभाजी असेल सेंद्रियच्या नावाखाली जास्त पैसे घेऊन आणि ते पेस्टिसाइड्स फ्री म्हणजेच कीटकनाशक मुक्त आहे असं सांगून आणि शरीराला चांगलं आहे असं सांगून विकलं जातं आहे. त्यासाठी आपल्याला किंमत जास्त मोजावी लागत आहे, अशी परिस्थिती सध्याची दिसते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, यू माइट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट डाऊन. यू माइट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. याबद्दल तुम्ही शिकला असाल किंवा माहिती घेतला असाल. ग्रुप करायला सांगितलेला आहे. आणि कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल
काय आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे याची माहिती खालील टेबलमध्ये लिहायची आहे. कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजे परंपरागत शेती किंवा रूढी परंपरागत चालत आलेली शेती आणि सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग याबद्दलची माहिती आपण या टेबलमध्ये लिहायची आहे. सिरियल नंबर दिलेला आहे. कन्व्हेन्शनल फार्मिंग एका बाजूला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आता कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये काय काय आहे बघा. तर परंपरागत शेती ही रिलायज ऑन केमिकल इंटरव्हेन्शन्स म्हणजे रासायनिक घटकांचा वापर करून अंतर्भाव करून ही शेती केली जाते. इकडं ऑर्गॅनिक फार्मिंग डिपेंड्स ऑन नॅचरल प्रिन्सिपल्स हे निसर्गापासून मिळालेल्या घटकांच्यावरती ही शेती केली जाते. बी फार्मर्स यूज सिंथेटिक अँड जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम टू किल पेस्ट अँड मॅक्झिमाइज आउटपुट म्हणजेच जास्तीत जास्त कीटकनाशकं किंवा रासायनिक खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा शेतकरी काय करतायत, प्रयत्न करतायत. आणि इकडं नो आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट ऑर प्रिझर्वेटिव्स इज यूज्ड अँड दे आर मिनिमली प्रोसेस्ड टू मेंटेन द इंटिग्रिटी ऑफ फूड म्हणजे जे अन्नाचा मूळ गुणधर्म आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स वापर केला जात नाही. म्हणजेच जे कृत्रिम खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील त्याचा वापर केला जात नाही किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ज म्हणजे जे टिकवून ठेवण्यासाठी जे घटक लागतात त्याचा वापर केला जात नाही. थोडक्यात नॅचरल फर्टिलायझरचा वापर जास्तीत जास्त इकडं केला जातो. त्यानंतर कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये हार्म्स हेल्थ अँड एन्व्हायरमेंट पर्यावरणाला आणि आरोग्यालाही धोका असतो. इकडं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये क्लेम्ड टू बी हेल्दियर फ्रॉम फार्म सिस्टीम म्हणजे ही जी सेंद्रिय शेती आहे ती एक हेल्दियर म्हणजे निरोगी आरोग्यपूर्ण अशा प्रकारची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकर्स वहीमध्ये सोडवा. लेसनला सुरू करण्यापूर्वी आपण इंट्रोडक्शन ऑफ द रायटर व्यंकट अय्यर यांची माहिती घेणार आहोत. व्यंकट अय्यर बॉर्न इन 1966. Venkateswaran Iyer is a science graduate and a certified project management professional. व्यंकट अय्यर यांचा जन्म 1966 साली झाला. व्यंकटेश्वर अय्यर हे सायन्स ग्रॅज्युएट म्हणजे विज्ञानाची पदवी घेतलेले लेखक आहेत अँड सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधून सर्टिफाय म्हणजे प्रमाणित झालेले आहेत म्हणजे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ही लास्ट वर्कड विथ IBM इन मुंबई ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. IBM ही कंपनीचं नाव आहे. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स म्हणजेच ही कंपनी कॉम्प्युटर क्षेत्रात कार्य करते. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस इत्यादी ही पुरवते. तिथं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशनसाठी अंमलबजावणीसाठी हे लेखक कार्य करत होते. आफ्टर 17 years in the IT industry, he quit in 2004. 2004 साली सलग 17 वर्षे कार्य केल्यानंतर त्यांनी IT इंडस्ट्री सोडली. टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेट विलेज इन डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रामधल्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यात पेट गावामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी ते आले. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर. त्याने लिहिलेलं एक पुस्तक आहे मूंग ओव्हर मायक्रोचिप नावाचं. त्याच्यातून असं लक्षात येतं आहे की त्यांच्यामध्ये कोणता बदल झाला, ट्रान्झिशन काय झालं. टेकी टू फार्मर म्हणजे एक टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती फार्मर कसा झाला, तो चेंज कसा झाला आणि तो कालावधी 15 ते 17 त्यांच्या नोकरीच्या काळातील 15 ते 17 ह्या दरम्यानचा होता. इट वॉज नॉट अ करिअर चेंज. ते म्हणतात हे फक्त व्यवसायामध्ये बदल नसून बट अ लाईफस्टाईल चेंज. हा माझ्या जीवनशैलीत झालेला बदल होता. ही सेज अबाउट हिज डिसिजन्स टू शिफ्ट द क्वायटर एन्व्हायरनस ऑफ अ व्हिलेज. त्यांचा हा निर्णय गावाकडच्या शांत वातावरणामध्ये येण्याचा होता. क्वायटर एन्व्हायरनस म्हणजे एन्व्हायरमेंट ऑफ व्हिलेज. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट.
त्याने आग्रह कशाचा धरला बघा, इन्सिस्ट अर्थ आग्रह धरणे. प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीवरती भर दिला त्यांनी. ही वॉज रिझोल्यूट इन स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. ही वॉज रिझोल्यूट, त्यांना रिझोल्यूट मीन्स दृढनिश्चयी, निश्चय करणे. ही वॉज रिझोल्यूट इन स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस, अनेक आव्हानं, असंख्य आव्हानं समोर होती जी त्यांना सामोरं जावं लागणार होती, तरी देखील त्यांनी आपला निर्णय घेतलेला होता. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो हॅज जॉईन्ड हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स अँड NGOs वर्किंग इन द ऑर्गॅनिक फील्ड्स टू प्रोपागेट ऑर्गॅनिक फार्मिंग to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. बघा काय सांगितले, टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग, ते फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगवरती म्हणजेच सेंद्रिय शेतीवरती लेक्चर्स व्याख्यानं देत नाहीत, ते काय करतायत, बट ऑल्सो हॅज जॉईन्ड हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स, जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्याशी हातात हात घालून आणि NGOs म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे आहेत, अशासकीय काही संस्था आहेत त्यांच्याशी, संघटनांच्याशी ते काम करतायत आणि त्यांनी प्रचार केलेला आहे. प्रोपागेटचा अर्थ प्रचार प्रसार करणे. ऑर्गॅनिक फील्ड म्हणजे सेंद्रिय शेतीचा प्रचार करत आहेत. टू एन्श्युअर दॅट द लँड ॲट लिस्ट इज नॉट रॅवेज्ड, आणि ते लोकांना सांगतायत की ॲटलिस्ट आपण शेती करत असताना शेतीचा नाश होऊ नये, रॅवेज होऊ नये, म्हणजे शेती नापीक बनू नये, ह्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत. म्हणजेच आपण आपल्या लिव्हिंग्स जे आहेत, ज्या दैनंदिन गरजा आहेत ते भागवत असताना शेतीला जपलं पाहिजे किंवा आपल्याला सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे, असं प्रचार प्रसार करत आहेत. Let's see the first paragraph. The call of the soil, a scent of rice. The first crop, पहिले पीक. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of Moong, green gram, and looked around me. It was just before sunrise, and the sky was turning to bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plants. The first crop, पहिलं पीक, ह्या हेडिंग खाली. इट वॉज एप्रिल 2004, वर्ष 2004, एप्रिल महिना होता. आणि रायटर बघा, आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूंग, मुगाच्या शेतीमध्ये. शेती कशी होती, लश ग्रीन म्हणजेच हिरवीगार, लशचा अर्थ हिरवीगार, अशा शेतीमध्ये मी उभा राहून सभोवती पाहत होतो, लुकिंग अराउंड. आता इट वॉज जस्ट बिफोर सनराईज म्हणजेच सूर्योदयापूर्वीची ती वेळ होती. आणि आकाश कसं दिसत होतं बघा, द स्काय वॉज टर्निंग टू अ ब्राईट ऑरेंज, आकाश सोनेरी तांबूस रंगानं उजळून निघालं होतं. द ग्राउंड वॉज डॅम्प, जमीन ओलसर दमट होती, डॅम्पचा अर्थ ओलसर किंवा दमट होती. अँड द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू, आणि पानावरती दवबिंदूचे थेंब, ड्यूचा अर्थ दवबिंदू, त्याचे थेंब चमकत होते. माय बेअर फीट वेअर मडी, चिखलांनी माखलेल्या पायांनी ते पिकांची न्याहाळणी करत होते, म्हणजेच इन्स्पेक्टिंग द क्रॉप्स. आणि माती भरल्या पायांनी, अनवाणी पायांनी मी सांभाळून चालत होतो. जिंजरलीचा अर्थ फेरी, कॉशियस ऑर केअरफुल, काळजीपूर्वक किंवा सावधपणे चालत हिंडत होतो, असं लेखक म्हणतात. सेकंड पॅराग्राफ. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूंग. सभोवताली काय दिसत होतं बघा, रांगेने चिक्कूची झाडे होती. रोज म्हणजे रांग, म्हणजे चिक्कूंच्या झाडाची रांग होती. आणि खाली अ डेन्स फॉलेज ऑफ मूंग, मुगाच्या पिकाचा भरगच्च असा हिरवा पर्णसंभार म्हणजे भरपूर पाणी असलेला भाग होता. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर, आणि त्या क्षणी
मला याहून अधिक काहीही नको होतं. द मूंग प्लॅन्ट नॉट मोर दॅन 2 feet टॉल. किती उंची होते बघा मुगाच्या प्लॅन्टची? 2 feet म्हणजे 2 फुटापेक्षा कमी उंचीच्या मुगाच्या पिकावर काय दिसत होतं? हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट. त्या मुगाच्या शेंगा लटकत होत्या. द पॉड्स वेअर नॉट येट राईप. त्या शेंगा अजून पक्व झाल्या नव्हत्या. अँड देअर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. अजून त्याच्यामध्ये त्या शेंगांच्यामध्ये हलकंसं लव उगवली होती शेंगांच्यावरती. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. हार्वेस्टचा अर्थ कापणी. इथं कापणीला अजून वेळ होता. आय फेल्ट एक्झिलरेटेड. एक्झिलरेटेडचा अर्थ आहे आनंदी असणे, हॅपी. आणि मी खूप खुशीत होतो, आनंदित होतो असं रायटर सांगतायत. तर फॉलेजचा अर्थ आहे डिफिकल्ट वर्ड आहे. द लिव्ज ऑफ ट्री ऑर अ प्लॅन्ट. झाडाची पानं. आणि जिंजरलीचा अर्थ व्हेरी कॉशियस ऑर केअरफुल. पॅराग्राफ नंबर 3. आय स्टूड वॉचिंग द sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. फेन्स अर्थ कुंपण, कुंपणाच्या पलीकडं. टॉवरिंग ट्रीजचा अर्थ उंच उंच झाडांच्या मधून काय पाहिलं त्यांनी? तर सनराईज म्हणजेच सूर्य उगवत असताना मी पाहिलं. आणि त्या हिरवाईमध्ये, त्या हिरव्यागार भागामध्ये असलेल्या पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने मी हळूहळू निघालो होतो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ धिस ग्रीनरी. ह्या सर्व हिरव्यागार भागामध्ये माझ्या घराकडे मी हळूहळू चाललेलो होतो. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड. माझा विश्वास बसत नव्हता की मी काय आहे? ह्या जमिनीचा मालक आहे. आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. एक शेतकरी म्हणून माझं पहिलं पीक मी निहाळत होतो, पाहत होतो. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वूड हॅव सम टाईम टू गेट द फॅमिलियर विथ फार्मिंग. ॲडव्हान्स मनी म्हणजेच जमिनीसाठी द्यावी लागणारी आगाऊ रक्कम चुकती केल्यानंतर किंवा दिल्यानंतर शेतीबद्दल समजून घ्यायला किंवा शेतीबद्दल माहिती करून घ्यायला थोडा वेळ लागेल असे वाटले होते. I would have some time to get familiar with farming. But मोरूदादा, the broker who got us the land. मोरूदादा हे कॅरेक्टर त्यातलं आहे की जे रायटरना शेती मिळवून दिली होती किंवा घेऊन दिलेली होती, मध्यस्थी केलेली होती, ब्रोकर होते. आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये मात्र काही वेगळ्याच कल्पना होत्या किंवा प्लॅन होतं. द ब्रोकर हू गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज. He was keen that we plant मूग at once. मोरूदादांना आम्ही लगेच ह्या शेतीमध्ये मुगाचे पीक घ्यावे अशी इच्छा होती. रायटरचं मत काय होतं त्याच्यावरती बघा. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर धिस. मी अजून त्यासाठी तयार नव्हतो. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सॉ अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. मी आणखीन काही पुस्तकं वाचत होतो की कोणतं पीक घ्यावं, त्याविषयी पुढे कसे काय करावे हे समजून घेण्याच्या मी मनस्थितीमध्ये होतो असं व्यंकट अय्यर म्हणतायत. मोरूदादा वॉज क्वायट फर्म. मोरूदादा मात्र निश्चय त्यांनी केलेला होता, ठरवलं होतं, ते ठाम होते आपल्या मताशी की मुगाची शेती करायची. ही सेड दॅट द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. म्हणजेच मूग पेरण्यासाठी जो सीझन आहे, आत्ताचा ऋतू जो आहे तो योग्य आहे आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणे उपलब्ध आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड ब्रॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. मी लगेचच सुरतला गेलो आणि 10 किलो मूग खरेदी केला. मोरूदादास रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड अँड क्विकली प्लॅन्टेड मूंग ऑल ओव्हर द प्लेस. मोरूदादाने शेत नांगरण्यासाठी त्यांचा ट्रॅक्टर जो होता तो रेंटवरती म्हणजे भाड्याने दिला आणि लगेच पूर्ण शेतामध्ये काय केलं? प्लॅन्टेड मूग, मुगाचं बी टाकलं किंवा मूग पेरला गेला, मूग पेरलं.
A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. Tiny green leaves, हिरवी पालवी फुटणे. काही दिवसानंतर छोटी छोटी कोवळी पाने फुटलेली पाहून आम्हाला फार आनंद झाला. ओव्हरजॉय झाले लेखक. दे बिकेम हॅपी. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर. मी ह्याच्यापूर्वी कधीही मूग उगवताना पाहिलं नव्हतं. अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. आणि हे दृश्य पाहून ते काय झाले, रोमांचित झाले. थ्रिल्डचा अर्थ रोमांचित होणे. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लॅन्टेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. त्यांना आनंद जो झाला त्याची तुलना ते कशाशी करतायत की लहानपणी मुंबईमध्ये विलेपार्लेला रेल्वे हेडक्वार्टर्समध्ये राहत असताना त्यांनी एक हिबिस्कस प्लांट लावलं होतं, म्हणजे जास्वंदीचं रोप उमलताना त्यांनी पाहिलं होतं. आणि त्यावेळेला जो आनंद झाला होता ते ओव्हरजॉयड झाले होते. तसा आनंद त्यांना आता झाला होता. त्यांना त्याची आठवण यामध्ये झाली. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. मोरूचा सल्ला, ॲडवाईसचा अर्थ सल्ला, मला त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ते ग्रेटफुल आहे असं म्हणतायत. नेक्स्ट पॅराग्राफ. द नेक्स्ट थिंग मोरदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. आता पेस्टिसाइडचा अर्थ जंतुनाशक. त्यानंतर मोरदादाने सर्व रोपट्यावरती जंतुनाशक फवारावे. टू स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन प्लांट्स, मुगाचं रक्षण करण्यासाठी किंवा मुगाच्या बिया कीटक खाऊ नयेत म्हणून त्याच्यावरती पेस्टिसाइड्स करायचं असं त्यांनी आम्हाला सुचवलं. ही क्लेम्ड दॅट इट वूड गिव्ह अ हायर यील्ड. आणि त्यामुळं अधिक प्रमाणात पीक येईल असं त्यांचं क्लेम होता, ठाम मत होतं. धिस वॉज समथिंग वी डीड नॉट वॉन्ट टू डू. आणि हे असं करायचं आमची अजिबात इच्छा नव्हती. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. आम्ही कोणत्याही प्रकारचं रसायन वापरायचं नाहीत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. ते त्याला समजवायचा आम्ही प्रयत्न केला. He reacted as if we had suggested harakiri. म्हणजेच हाराकिरीचा अर्थ आहे a formal way of killing yourself by cutting open your stomach with a sword. म्हणजे एक आत्मघाती पद्धत आहे की जे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे म्हणतो ना, त्या पद्धतीनं स्वतः एवढं पीक आपण घेत आहोत आणि कीटकनाशक मारायचं नाही, म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घातल्याप्रमाणे, स्वतःला संपवल्याप्रमाणे आहे. याला हाराकिरी असं म्हटलेलं आहे. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग to ensure that Mordada and his friends did not use any chemicals on the farms. त्यामुळं मोरदादा आणि त्यांच्या मित्रांना शेतावर रासायनिक औषधे फवारू नयेत हे पटवून द्यायला, एन्श्युअर करायला, आम्हाला कन्व्हिन्स करायला बराच वेळ लागला किंवा खूप धडपड करावी लागली. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. म्हणजे कोणतेही स्प्रे न घेता, कोणत्याही फवारणीशिवाय, कीटकनाशक किंवा जंतुनाशकाच्या फवारणीशिवाय पिके वाढू शकतात हे मान्य करायला ते तयार नव्हते. पॅराग्राफ. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन. बघा, सर्वांनी आम्हाला सांगितलेले बरोबर त्याच्या उलटं झालं, कॉन्ट्ररी झालं, अपोजिट झालं की निसर्ग देवता जी होती ती कोणत्याही ब्राईबचा अर्थ आमिष, कोणत्याही आमिषाशिवाय निसर्ग देवतेनं तिचं काम चोख पार पाडलं होतं. सून इट वॉज हार्वेस्ट टाईम अँड वी मॅनेज्ड रिस्पेक्टेबल 300 kilograms ॲज ऑफुल लॉट ऑफ मूंग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. बघा, कापणीची वेळ लवकरच आली आणि त्याने 300 किलो इतकं उत्पन्न त्या मुगाचं मिळालं आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि उत्पन्न प्रचंड झाल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलेला आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या केमिकलशिवाय त्यांची मुगाची शेती पीक भरघोस आलेलं होतं. नाऊ आय वॉज सर्टन दॅट लँड वॉज फर्टाईल
अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाउट केमिकल्स. आणि आता त्यांचं खात्री पटली की आमची जमीन सुपीक आहे, म्हणजे फर्टाईल आहे, फर्टाईलचा अर्थ सुपीक आहे, आणि रासायनिक औषधं जे आहेत, केमिकल जे आहेत, त्याच्याशिवाय पीक काढता येऊ शकते अशी त्यांना खात्री पटली. इट वॉज अ मेजर मोरल बूस्टर. आणि खरोखर ती काय होती, मनोबल वाढवणारी, मोरल बूस्टर म्हणलेलं आहे, आपलं मनोबल वाढवण्यासाठी फार मोठी चांगली गोष्ट होती. द सेंट ऑफ राईस, भाताचा सुवास. द फर्स्ट year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agricultural officer at कोसबाड. बघा या ठिकाणी त्यांना उशीर झाला होता. यावर्षी भाताचे पीक घेण्यासाठी त्यांना थोडासा उशीर झाला होता, त्यामुळं कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR अल्पकालीन पीक लावण्याशिवाय मला पर्याय नव्हता असं ते म्हणतात. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वूड स्टार्ट अर्ली. पुढच्या वर्षी आम्ही भात पिकासाठी लवकरच तयारी करावं असं आम्ही ठरवलं. अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि पिकासाठी एक चांगल्या पारंपरिक भाताची जात शोधण्याचा आम्ही प्रयत्न करावा असं ठरवलं. वी हॅड रेड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस. आम्ही पारंपरिक जी पिकं आहेत, परंपरागत जे पारंपरिक जातीचे आहेत, त्यांचं बरेच माहिती आम्हाला होती, आम्ही त्या वाचलेल्या देखील होत्या. अँड न्यू दॅट दे डिड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स. आणि ह्या भात पिकालासाठी खताची देखील जास्त आवश्यकता नसते. दीज व्हरायटीज वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेझिस्टेड पेस्ट्स. ह्या जाती खूप बळकट प्रकारच्या जाती होत्या आणि कीटकांशी मुकाबला करू शकणाऱ्या होत्या, म्हणजे रेझिस्टेड पेस्ट. रेझिस्टचा अर्थ विरोध करणे. वी वेअर शुअर दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वूड ग्रो वेल इन आवर फार्म फेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. आमच्या शेतामध्ये अशा प्रकारचे भाताचे चांगले पीक येईल याची आम्हाला खात्री होती. आणि आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो यील्ड हॅड टॉट अस अ लेसन अँड वी वेअर शुअर वी वूड नॉट प्लॅन्ट हायब्रिड्स धिस इयर. आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स, आमचा गेल्या वर्षीचा अनुभव, आणि कमी उत्पन्न लो यील्ड म्हणले. हॅड टॉट अस, आम्हाला शिकवून गेलं की अ लेसन दॅट अँड वी वेअर शुअर वी वूड नॉट प्लॅन्ट हायब्रिड्स. हायब्रिडचा अर्थ संकरित. आम्ही यावर्षी संकरित धान्य पेरणार नाही यावर लेखक ठाम होते. इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड अ लुक फॉर गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. 2005च्या एप्रिलमध्ये ट्रॅडिशनल राईस म्हणजेच पारंपरिक भाताच्या जातीचा शोध घ्यायला आम्ही सुरुवात केली असं रायटर सांगतायत. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमन फ्रॉम मुंबई who owned land, who suggested that we plant a local scented variety of rice. आता ही जात शोधत असताना गावातील शेजाऱ्यापैकी एका मुंबईच्या उद्योगपतीची गावात जमीन होती. तो बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई आहे. हू ओन्ड लँड, की त्याची स्वतःच्या मालकी जमीन होती. त्यांनी काय केलं होतं, हू सजेस्टेड दॅट, त्यांनी आम्हाला असं सुचवलं की वी प्लॅन्ट अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस. त्यांनी काय केली होती, स्थानिक सुवासिक जातीची पेरणी करावी असं त्यांनी आम्हाला सुचवलं. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच्ड ओव्हर हायब्रिड्स. त्या गावातील जे शेतकरी होते, त्या पेट गावातील शेतकरी आणि आसपासच्या गावातील बहुसंख्य शेतकरी यांनी संकरित पिकं घेण्यास सुरुवात केलेली होती, हायब्रिड पीक घेण्याची सुरुवात केलेली होती. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. बघा, जी यंगर जनरेशन म्हणजे तरुण पिढी होती, त्यांनी आम्हाला त्यांच्या मते आम्ही कसे आहोत, क्रेझी आहोत. आणि आपण कारण का, आपण देशी जातीचा
आग्रह धरत आहोत हे पाहून आम्हाला ते क्रेझी समजायचे, विचित्र विक्षिप्त समजू लागलेले होते. My regular visits to the villages around searching for a good traditional variety also did not yield any results and we were almost giving up hope. बघा, एखादी चांगली भाताची पारंपरिक जात मिळवण्यासाठी ते शेजारची आजूबाजूच्या गावामध्ये अनेक त्या हेलपाटे घालत होते, फिरत होते की एवढं करून देखील त्यांना त्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्यांना जी हवी होती ती पारंपरिक जात त्यांना मिळाली नाही. त्यामुळे आम्ही काय म्हणतात ते जवळजवळ आमची उमेद जवळपास सोडून दिली होती. वी वेअर ऑलमोस्ट गिविंग अप होप, म्हणजे आमच्या आशा सगळ्या संपत आलेल्या होत्या. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पीक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. बघा, आणखीन एक लास्ट ट्राय, शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. अँड स्पोक टू बबन्स फादर, आणि बबनच्या वडिलांशी ते बोलले. अँड सम अदर एल्डर्स, आणि इतर काही वयस्क व्यक्ती जे होती त्यांच्याशी, ज्येष्ठांशी ते बोलून घेतले. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स, त्यांच्याशी अर्थपूर्ण काही चर्चेनंतर दे मेन्शन्ड द नेम ऑफ कसबाई. बऱ्याच अर्थपूर्ण चर्चेनंतर त्यांनी कसबाई या नावाचा उल्लेख केला. त्या ज्येष्ठ मंडळींच्या तोंडातून कसबाई या भाताच्या जातीचा नाव त्यांना लक्षात आलं. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा दो मच माइल्डर दॅन बासमती. बघा, बासमतीपेक्षा थोडं सौम्य असलेला पण तरीही त्याच्यामध्ये काही डिस्टिंक्ट अरोमा म्हणजे स्वतःचे काही विशिष्ट सुगंध असलेली कसबाई जातीची. कसबाई एक लांब दाण्याच्या भाताची जात आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे लॉंग ग्रेनड, म्हणजे जे तांदूळ असतं त्याची जे शीत आहे, ते भात आहे, तो थोडं लांब दाण्याचा भात असं त्यांच्या लक्षात आलं. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, हे भाताचे पीक आहे, ती लांब म्हणजे जास्त लॉंग ड्युरेशन म्हणलं आहे, म्हणजे दीर्घकाळाची अशा प्रकारचं भाताचं पीक उत्पन्न येण्यास वेळ लागणारं असं हे पीक होतं. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो, आणि अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आठवत होतं त्यांना की अशा प्रकारच्या जातीचं पीक यापूर्वी त्यांनी घेतलेलं होतं. बट दे ऑल शुक देअर हेड्स व्हेन आय आस्क्ड देम अबाउट द सीड्स. जेव्हा मी त्यांना बियांच्याबद्दल विचारलं तेव्हा सगळ्यांनी माना हलवल्या, म्हणजेच नकारार्थी त्यांचं प्रत्युत्तर आलं. अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसॲपियर्ड, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता ही जात लुप्त झालेली आहे असं मला त्यांनी सांगितलं. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. ह्या कसबाईबद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्याची आमची इच्छा अधिक दृढ झाली. डिटरमाइन झाले ते, म्हणजे डिटरमाइनचा अर्थ दृढ निश्चय करणे. आम्ही आणखीन दृढ इच्छा झाली. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स धिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. आणि त्यांचे काही बिया जर मिळवण्यात आम्हाला यश आलं तर ते पिकवण्यासाठी उत्तम असेल असं त्यांनी ठरवलं. आय थॉट द गव्हर्मेंट मे नो समथिंग अबाउट इट. लेखकाला वाटलं की शासनाकडे याविषयी थोडी माहिती असेल. अ व्हिजिट टू ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलायटनिंग. आम्ही जेव्हा कृषी अधिकाऱ्याकडे गेलो ती भेट आम्हाला फारच माहिती देणारी ठरली. एनलायटनिंगचा अर्थ ज्ञान देणारी किंवा अधिक माहिती देणारी अशी गोष्ट. गिव ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ धिस राईस व्हरायटी. त्याने त्या ऑफिसरने अशा प्रकारच्या जातीचं नाव कधी ऐकलं नाही असं सांगितलं. ही सेड द व्हिलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय धिस नेम. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स and even offered to give me some of them free of cost for a trial. त्याने बऱ्याच अत्याधुनिक संकरित जातींची नावं सांगितली बराच वेळ बडबड केल्यानंतर, आणि त्यातील काही जातीची
फ्री ट्रायलसाठी म्हणजे मोफत नमुन्यादाखल काही जातीची बिया देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. त्यांच्याकडे जाऊन वेळ फुकट घालवल्याबद्दल स्वतःला दोष देत मी पुढच्या ठिकाणी जायला निघालो असं लेखक म्हणतात. धिस टाईम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कसा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी व्हिलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. आता मात्र लेखक शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्याकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेले. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. त्यांच्या फाईलमध्ये कसबाई या जातीचा उल्लेख देखील नव्हता. गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनीमोर. लोक आता त्याचे पीक का घेत नाहीत याचे ते स्पष्ट संकेत होते. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रिकग्नाइज द राईस सो इफ यू ग्रो इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. बाजारातच ते बी नसल्यामुळं तुम्ही जरी ते पिकवलं तरी तुम्ही ते विकू शकणार नव्हता किंवा विकू शकणार नाही. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember कसबाई being sold to him a few years ago. इथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकाविषयी अधिक ज्ञान होते आणि काही वर्षापूर्वी कसबाईची खरेदी केली असल्याचे त्यांना ते आठवत देखील होते. So when I in Dhanivari, Baban and I started looking for Devu Handa and found a grey old man wearing a cap sitting outside his house on a charpoy. असं तेव्हा धनिवरीला जाऊन मी आणि बबन देवू हंडा ह्याला शोधू लागलो. तो व्यक्ती कसा होता बघा, त्याचं डिस्क्रिप्शन आहे. टोपी घातलेला ग्रेईंग ओल्ड मॅन म्हणजे पांढऱ्या केसांचा एक वयस्कर माणूस घराबाहेर काय बसला होता, चारपाईवरती म्हणजे खाटेवर बसलेला आम्हाला दिसला. ॲन एक्स सरपंच ऑफ द विलेज ही हॅड एकर्स ऑफ लँड, अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. बघा, एक्स सरपंच तो त्या गावचा माजी सरपंच होता आणि त्याच्याकडं 1 एकरवर जमीन होती आणि मोठं घर होतं आणि एक मोठं कुटुंब देखील होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेजरिटीज वी कम टू द टॉपिक ऑफ कसबाई. काही इकडच्या तिकडच्या जुजबी गोष्टीनंतर आम्ही कसबाईचा विषय काढला. द मेअर मेन्शन ऑफ कसबाई अँड देवू हंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. कसबाईचा विषय काढल्यानंतर त्याचा उल्लेख केल्यानंतर देवहंडा हे भूतकाळात शिरले. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ टेरिबल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम ग्रू ओनली कसबाई. देवहंडांनी कसबाईचा विषय काढल्यानंतर त्यांचे डोळे स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असे हे सांगताना त्यांच्या आवाजामध्ये कंप जाणवला. He said, there was a time when people passing our village during lunchtime would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of कसबाई. त्या कसबाई ह्या भाताच्या जातीचा एवढा सुगंध होता की गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. इतका सुगंध ह्या कसबाई जातीच्या भाताचा होता. द एंटायर एरिया वूड हॅव धिस बॉडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असल्यामुळे परिसरातील वातावरणात त्याचा मोहक असा सुवास भरून राहिलेला असे. कसबाई अँड everyone had shifted to growing the new hybrid varieties. आज कुणीही कसबाईचे पीक घेत नाही. सर्वजण नवीन संकरित जातीची पैदास करण्याकडे वळलेले आहेत. He claimed he had to force himself to eat this rice that was
सो इन्स्पायर्ड. बघा, आणि नाईलाजाने त्यांनाही आता ती बेचव तांदूळ खावा लागत होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ वाचा आणि यापुढील पाठ जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टुडंट्स, वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन अँड द क्वेश्चन अँड आन्सर्स फ्रॉम दिस lesson we will see in next video.